अहो 100% काय अडचण आहे माहिती आहे का? तासगाव शहराचा निर्णय घेण्याचा तासगाव तालुका मंडळाचा विषयच नव्हता ना. 100% मागच्या वेळेस सत्ता होती भाजी. वातावरण सगळं अनुकूल असताना महाराष्ट्रात सगळीकडे सत्तांतर भाजपचं होत असताना जर तासगावमध्ये महायुती करून लढलो असतो तर 100% निकालावर कोणताही बंद परिणाम झाला. काही एक व्यक्ती तासगाव नगर परिषदेची निवडणूक आणि तिचा निकाल नुकताच पार पडला. या निवडणुकीमध्ये भाजपाच्या 24च्या 24 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार भाजपासाठी म्हणायला गेलं तर धक्कादायक प्रकार आहे. आणि या प्रकारापाठीमागं ते तासगावचे जे तालुका अध्यक्ष आहेत, ग्रामीण तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील हे जबाबदार आहेत आणि त्यांच्या या पदाचा राजीनामा घ्यावा, त्यांची हकालपट्टी भाजपामधून करण्यात यावी अशा तऱ्हेची मागणी भाजपाचे तासगावमधील काही पदाधिकारी आणि काही उमेदवार करतायत. ते आपल्याबरोबर सध्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नक्की काय प्रकार झालेला आहे, कशा तऱ्हेची ही घटना आहे, तुमचं नाव सांगा आणि पद सांगा. नमस्कार, मी विशाल अशोकराव भोसले, भारतीय जनता पार्टीचा तासगावचा सरचिटणीस. तासगाव नगरपालिकामध्ये एकंदरीत महाराष्ट्रातील सगळा निकाल बघितला असता तासगावची नगरपालिका एकच अशी आहे की जिथं भारतीय जनता पार्टीला लाजीरवाणी निकाल पत्करला की जिथं अखंड पॅनलचं डिपॉझिट जप्त झालं. आणि ह्या सगळ्याची जबाबदारी ही स्वप्नील पाटील आहे, जे की आपल्या भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण ते तालुकाध्यक्ष आहेत, की ज्यांचा शहराशी कसलाही संबंध नाही आहे. त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप केल्यामुळं तासगावच्या भारतीय जनता पार्टीला आम्ही गेल्या 1.5 वर्षाची वाढवली ती पूर्ण रसातळाला न्यायचं काम स्वप्नील पाटलांनी केलं. इथून पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जर अशाच निकालाची अपेक्षा नको असेल तर त्यांनी वरिष्ठांनी यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांना एक तर राजीनामा घ्यावा, नसेल तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. वरून आलेली रसद किंवा वरून आलेली कोणत्याही प्रकारची मदत ही त्यांनी दिलेल्या उमेदवारांना कुणापर्यंत पोचलेली नसून ती सगळी हडप करून त्या सगळ्यावरती यांनी डल्ला मारलेला आहे. आणि लोकांची चर्चा अशी आहे की येणाऱ्या जिल्हा परिषदच्या इलेक्शनला जी साठवून ठेवलेली रसद किंवा जी मदत आहे ती त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील. अशा प्रकारचे उमेदवार भारतीय जनता पार्टीने देऊ नये की ज्यांनी महाराष्ट्रात निकाल चांगला लागलेला असताना तासगावमध्ये पूर्ण त्या पक्षाची नाचिकी करून टाकली. असले उमेदवार न देणं हे योग्य ठरेल. नक्कीच या निमित्तानं आपली आणखी एक पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत. संजय काका नंतर तासगावमध्ये भाजपाला खऱ्या अर्थानं उतरती करायला लागली असं वाटतंय का? काय वाटतं? मान्य संजय काकांच्या पक्ष सोडल्यानंतर गेल्या 1.5 वर्षामध्ये पक्षाची ताकद आम्ही मान्य संदीपबाबा गिड्डे पाटलांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे वाढवली होती. आता ह्या नगरपालिका निवडणुकीमध्ये संदीपबाबांना पूर्णपणे डावलण्याचं काम करून आणि पक्षाचा आदेश न पाटील यांनी केलेला आहे. त्या स्वप्नील पाटलांनी आपल्या पक्षाचंच नुकसान करत असताना एका आमदाराची बी टीम म्हणून काम केलं. याचा सर्वस्वी जबाबदार धरून या 25च्या 25 उमेदवारांचे म्हणजे नगराध्यक्षासहित सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्या त्यांनी लाजीवानी गोष्ट या तासगाव शहरामध्ये करून ठेवली. देशातला आणि महाराष्ट्राचा नंबर 1चा पक्ष असताना देखील या तासगावमध्ये हा पराभव, जिव्हारी लागण्यासारखा पराभव या ठिकाणी झालेला आहे. या पराभवास सर्वस्वी जबाबदार धरून स्वप्नील पाटील तालुकाध्यक्ष यांची भारतीय जनता पार्टी पक्षाने हकालपट्टी करण्यात यावी आणि या ठिकाणी नवीन चेहरा देऊन आपल्या पक्षाला चांगली नवीन उत्तेजना मिळावी या दिशेने काम करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे. आम्ही निश्चितपणाने यापुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या तासगावमध्ये आणि तासगाव परिसरामध्ये नक्कीच लावल्याशिवाय राहणार. जे तालुका अध्यक्ष आहेत स्वप्नील पाटील यांचा तासगाव तालुक्यामध्ये मनमानी कारभार होतोय असे तुमचा आरोप आहे. शिवाय आता जे उमेदवारांची जी निवड त्यांनी जी केली नगर परिषदेसाठी त्यामध्येही त्यांनी पक्षानं जे काही ठरवून दिलेले नियम असतील, जे रूल्स असतील त्याचा हे केलेलं नाही. 100% येणाऱ्या ह्या झालेल्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी एका आमदाराची भीती म्हणून काम करण्याचं काम केलं. येणाऱ्या पक्षनिधी आणि समोरच्या विरोधकांच्याकडूनही पैसे घेण्याचं काम यांनी केलेलं असे लोकांच्या मध्ये आता उघडपणे चर्चा आहे. तर ही जर नको असेल येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला नव्याने उमेदीने जर काम करायचं असेल तर अशा लोकांची हकालपट्टी केल्याशिवाय या भारतीय जनता पार्टीचा आपल्याला
म्हणजे उद्धार करता येणार किंवा नवीन पद्धतीनं चांगल्या पद्धतीने काम करता येणार. पुढची भूमिका या संदर्भात तुमची काय राहणार आहे? कारण तुम्ही भाजपाचे पदाधिकारी म्हणून काम करताय, जिल्हाध्यक्ष असतील किंवा त्या तालुक्यातील तुमचे जे पदाधिकारी आहेत, आमदार असतील, यांच्याशी तुम्ही काय बोलणार? पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे, भाजपाचे आहेत, चंद्रकांत दादा पाटील, यांच्याकडे त्यांच्यावर काय तक्रार किंवा पाठपुरावा करणार आहात? आजच आम्ही जिल्हाध्यक्षांची भेट घेऊन या संदर्भात त्यांचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटलांच्या विरोधात आम्ही तक्रार देणार आहोत. त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांत दादा असतील त्यांच्याशी या विषयावर आम्ही चंद्रकांत दादांशी बोलणार आहोत. आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना या संदर्भात पत्र पाठवून तासगाव शहरच्या वतीनं आम्ही तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी करणार आहोत. नक्कीच या निमित्तानं तासगाव तालुका अध्यक्ष जे आहेत ग्रामीणचे स्वप्नील पाटील यांची हकालपट्टी करण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांकडून होते. आपल्याबरोबर प्रत्यक्षपणे या तासगाव नगर परिषदेमध्ये भाजपकडून निवडणूक लढलेले काही उमेदवार आहेत, त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय जाणून घेऊया. काय तुम्ही भाजपमधून अशा तऱ्हेचा काय प्रॉब्लेम आला? प्रॉब्लेम म्हणजे काय, जी तालुका अध्यक्षांना जी मदत पाहिजे होती ती कुठलीही मदत पोचलेली नाही. त्यानंतर जे प्रचार यंत्रणेत बघून तालुका अध्यक्ष सक्रिय पाहिजे होते ते कुठल्याही वार्डात दिसले नाहीत. त्यानंतर जे काय बघून रसद पाहिजे होती ती रसद मिळाली नसल्यामुळे आम्ही उमेदवार पडलो. मी थेट नगराध्यक्षपदाला शेतकरी कामगार पक्षाकडून 450 मतं घेतली होती. ह्या वेळेला फक्त 75 मतांना मी पडलो. म्हणजे ह्यात सरासरी तालुका अध्यक्ष जबाबदार आहेत तर ह्याच्यासाठी आमचे आता वरिष्ठ जे आमच्या मित्रपक्ष आहेत, आमचे जे वरिष्ठ आहेत, माने साहेब आहेत, भोसले साहेब आहेत, ते त्यांच्या पक्षाकडे मागणी करतील. आमची म्हणणे एवढंच आहे की त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि योग्य ते निर्णय हा पक्षाने घ्यावा. आणि येणाऱ्या काळात बघून आम्ही मित्रपक्ष म्हणून जोमानाने पक्षवाढीसाठी जे काही जनतेसाठी काम करायचं आहे ते तासगाव शहरातून तालुक्यात बघून चांगला झेंडा अजून कसा रोवता येईल आणि कशा पद्धतीने आम्हाला काम करता येईल ते यांच्या मार्गदर्शनापुढे आम्ही काम करू. हे काम करत असताना नक्की काय तुम्हाला तळागाळात जेव्हा तुम्ही पोहोचला मतदारांपर्यंत, काय नक्की तुम्हाला उणीव भासली? त्यामुळे उणीव भासली म्हणजे काय की बाबा आम्हाला जे मदत पाहिजे होती म्हणजे कशी बाबा आज तालुका अध्यक्ष बाबा पॅनेल उभा केलं. तुम्ही पॅनेल हे फक्त पोस्टरबाजीसाठी होतं का ही जनता आम्हाला विचारते. तुम्ही फक्त काय केलं की बाबा तुम्ही पॅनेल लावून नुसतं पत्रकार परिषद घेण्यासाठी पोस्टर लावण्यासाठी घेतलं का आम्हाला ही जनता विचारते. आणि तुम्ही पडायचं कारण काय, एवढ्या मोठ्या पक्षाकडनं राज्यात केंद्रात मोठी सत्ता आहे, राज्यात मोठी सत्ता आहे, तर तुम्ही इथं का पडला? जर समजा संदीप बाबा गिटे म्हणत होते की बाबा वर्ण आदेश आहे की बाबा आपल्याला बऱ्यापैकी येतेतनं काम करूया सगळे मिळून मित्रपक्ष केला असतं तर बाबा चित्र वेगळं दिसलं असतं. तिथं ठीक म्हणतो आम्ही 24चे 24 उमेदवार नाही, परंतु 4 तर उमेदवार आले असते ते बाबा भाजपचे आले असते, बाबा ते तर नाव तर राहिलं असतं. हे जर न करता जर भाजप जर तालुका अध्यक्ष जर आपल्या मनाचे जे कारभार करत असतील तर त्याला सर्वस्व जबाबदार तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांनी ते स्वीकारून स्वीकारावी अशी त्यांना विनंती करतो आणि पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी ही विनंती करतो. बाकी काय आमचा विषय नाही. आपल्याबरोबर आणखी एक उमेदवार आहेत, त्यांच्या पत्नी त्यांनी निवडणूक लढवलेली होती भाजपकडून. काय नेमकं या ठिकाणी झालेलं आहे, कशा तऱ्हेचं? आम्ही मागच्या वेळेला निवडणूक लढवली होती तासगाव नगरपालिकेची, काँग्रेसकडून लढवली होती. तेव्हा स्वर्गीय आर पाटील आणि संजय काकांचे पॅनल एकत्र होतं, तर तेव्हा आम्हाला 1500 मतं मिळाली. आता हे इलेक्शन कमळचे नाव आम्ही लढलो आहे तर आम्हाला फक्त 70 मतं पडलीत आणि निव्वळ हे आपल्याला रसद मिळाली नाही पक्षाकडून. त्यामुळे आमची हे जबाबदारी घेऊन कारवाई करण्यात यावी. नक्कीच या निमित्तानं या पराभवाला, कारण तासगाव नगर परिषदेची ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये भाजपाचा दारुण पराभव झालेला आहे. प्रत्येक उमेदवाराचं डिपॉझिट 24च्या 24 उमेदवारांचं डिपॉझिट या ठिकाणी जप्त झालेलं आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार जे आहेत ते तासगावचे तालुका अध्यक्ष जे आहेत ग्रामीणचे स्वप्नील पाटील हेच आहेत आणि त्यांच्यावर पक्षानं ताबडतोब कारवाई करावी, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशा तऱ्हेची मागणी उमेदवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होताना दिसते. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.